हो का? हो. मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे, पंतप्रधान किसान सन्मान निधी, सन्माननीय मोदी यांच्या नावाने ही स्कीम लॉन्च करण्यात आली होती आणि मला वाटतं मॅम वर्षातनं किती वेळा हे पैसे मिळतात? 3 वेळा. हा. 2000 2000 2000 असे 6000 मिळतात. आता ही ग्रामीण भागातली सगळी शेतकरी चकरा मारतात. यांचं कारण असं आहे की कागदपत्रांची पूर्तता हे करू शकलेले नाहीयेत. बरोबर आहे? आणि हे टेक्निकल रिझन्स आहेत. सरकार काही काही स्कीम लॉन्च करतं, पण शेतकऱ्यांच्या पदरात शेवटी निराशा येते. बरोबर आहे बाबा? काय कारण आहे? काहून पैसे नाही मिळाले? किती दिवस झाले? 4 वर्ष झाले. लॉकडाऊन पासून बंद आहे. लॉकडाऊन पासून यांना पैसे यांचे मिळाले नाही. दुसरं काय नेमकं कारण आहे पैसे न मिळण्यामागचं? आधी मिळाले होते आम्हाला. आधी मिळाले, हो. पण आता lockdown पैशामध्ये पासून- अडचणी येत हो. आहेत. लॉकडाऊन पासून हो. 2000 हे आणा, ते आणा, लई वेळा कागद दिले आणून आम्ही. किती वेळ कागद देणार येईल इथं? हो. दरानुसार खर्च घेऊन राहिलो. आणा कागद, आणा कागद. मजुरी पडते, कास्तकारीचं काम बी पडते. हो. आणि इथे झटके घ्या होऊन इथं आणत नाही. हा हा आम्हाला किती तकलीफ होते. बसणे पैसे काढून इथे यावं लागतं ऑफिसले. आणि हे यायचं हे अजूनही होत नाही. आज या, उद्या या, परवा या, मी पाठवतो, असं करतो, तसं करतो, आणि काहीच नाही करून राहील. उपाय भेटला नाही. मग थांबायचं. आम्ही कास्तकार नाही का? आम्ही एक समजा तर कृषी विभागाचे काही नागरिक नव्ह का? करेक्ट आहे. बरोबर आहे. बरोबर. स्वतःची आहे. हा? स्वतःची आहे आमची वाली स्वतःची जमीन. जमीन असून पण पैसे पदरात भेटत नाही. नाही, सिंगल 7 आहे. महागाई वाढली. खताचे भाव काय माऊली सध्या? 1200 रुपये आहे. 1200 रुपये 1400 रुपये भाव आहे. बाप मग रे बाप. 400 रुपये युरिया आहे. तुम्हाला भेटले का पैसे? नाही भेटले आम्हाला अजून नाही. म्हणजे स्कीम जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून पैसे भेटलेच नाही. भेटले नाही आम्हाला. स्कीम चालू झाली तेव्हापासून अतिक्रमणचं आहे आमचं. अतिक्रमणमधून भेटलेले होते शेती. तर ते अतिक्रमणचं ते कोणाकोणाला भेटले, कोणाकोणाला भेटले नाही. असं म्हटलं? आम्हाला हे समजा बोलवलं होतं हा हा. शिकाबाईला, त्याच्यामुळे आम्ही आज आलो. आज आले तर तुम्ही. कशासाठी आले आम्हाला ते उत्तर द्या. यांनी उत्तर दिलं पाहिजे असे तुमची मत. हा, तर तुम्ही मॅम या ठिकाणी लक्षात घ्या, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये TAO तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये मॅम बसलेले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत ह्या काम करतात. या लॅपीवरती त्यांचं वर्क आहे. त्यांच्या कार्याला सलाम करतो शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट असलीच पाहिजे. मॅम नेमकं काय रिझन आहे, काय कारण आहे शेतकऱ्यांना असा त्रास होतो आहे? नाही सर, आता यांचं 2000 हे जे आहे आनंदराव इस्त्री मडत यांचं 2022 रिजेक्ट झालेलं होतं, म्हणजे अपात्र झालं होतं. हा हा. ते काही कारणामुळे KYC ची यादी समजा प्रलंबित असल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आला. हा बरोबर. विषय आधी महसूल विभागाला होता. ओके. आता 2023 पासून आपल्या कृषी विभागाला आला. ऍग्रिकल्चरकडे आला. तर आता यांना अपात्र होतं, त्याच्यानंतर आपल्याला प्रोसेसमध्ये त्यांचे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला ते राज्यस्तरावर पाठवावे लागतं. ओके ओके. तर राज्यस्तरावरून हे शेतकरी पात्र झालेले आहे. रिओपची तारीख आहे 9/7/2025. हा हा. 9/7/2025 ला हे शेतकरी पात्र झालेले आहे. पात्र झाले. त्याच्यानंतर आपल्याला त्यांची बायोमेट्रिक KYC करावी लागते, ओके. त्यांची लँड शेडिंग करावी लागते आणि त्यांचं आधार शेडिंग पण करून घ्यावं लागतं. बरोबर. आणि ते अपडेट व्हायला काही वेळ लागते. आता ह्या प्रोसेस तुम्ही करून देताय त्यांना? झाली, त्यांची सर्व प्रोसेस झालेली आहे ओके. शेतकऱ्यांचा. हा. परंतु हे फार्मर ID ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे त्यांची राज्यस्तरावर हे चेकिंग करणं चालू आहे. ओके. त्याच्यामुळे यांचे 13व्या हप्त्यापासून 11व्या हप्त्यापासून जेवढे पैसे प्रलंबित आहे तेवढे पैसे त्यांना आता मिळेल. आता मिळतील नाही कदमाने? सर्व ओके झालेलं आहे यांचं. ओके ओके. आणि यांचं सर्व ओके करून आपण लँड शेडिंग, KYC आणि आधार शेडिंग हे आपल्या स्तरावरून आपण त्यांच्याकडून शेतकऱ्याकडून करून घेतो. बर आमचे बर बर. कृषी सहाय्यक पण आणि आम्ही पण. आम्ही तुम्ही पण. आता यांचा कोणताच प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. काही बर. शेतकरी आहे तर त्यांचं आधार कार्ड आणि सातबाऱ्यावरचे डिफरन्स राहते नावातनी, तर त्याच्यामुळे काही जणांचे झालेले नाही आहे. आणि ओके. काही शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलाच नाही, त्याच्यामुळे त्यांचा पण काही प्रलंबित आहे. शेतकरी बांधवांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला PM किसान सन्मान निधीमध्ये जर काही अडचणी असतील तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये या रिस्पेक्टेड मॅम बसलेले आहेत. मॅम तुमचं नाव सांगा. माझं संगीता लक्ष्मणराव ढोकणे. ढोकणे मॅम बसलेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीसाठी त्यांचं दायित्व आहे. जर अडचणी येत असतील तर शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की मायबाप आपण या ठिकाणी यावं या टेबलवरती आणि आपल्या अडचणींची पूर्तता करावी. PM किसान सन्मान निधीचा जो काही मागचा पुढचा पैसा बाकी आहे ते तुम्हाला भेटेल असं मॅमनं स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही आहे.
काय टेक्निकल प्रॉब्लेम बाबा, आहे सर. आता आमचा रिझल्ट काय झाला तर मग पुढे भेटेल का? आता हे सगळ्या हो, गोष्टी त्याचं तुम्हाला reject मॅम तुम्हाला स्वतः नोंदणी करावं लागेल काका. तुमच्या 2021च्या आधीचा अजून म्हणून नाही राहिले अजून येईल म्हणूनच सांगत आहे. हो. 2-3 वर्षापासून आम्ही एक घेतलेला सरकारचा प्रश्न आहे. आता तुम्हाला दाखवणार यांचं स्टेटमेंट. हा 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 यांचं दाखवलेलं आहे काकाचं. या काका 2 वर्ष झाले चक्रा मारत आणि त्यांच्याकडून मी सगळं त्रुटी दुरुस्त करून घेतलेलं आहे. आता पैसे टाकणं तर आपल्या हातात नाहीये ना. नाही हे तुमचा प्रश्न नाही, फक्त टेक्निकली यांचा Technically पूर्तता आम्ही करून द्या, केलेलं आहे सर. करून द्या. आता त्यांच्या डोळ्यासमोर दाखवते मी आणि प्रिंट पण काढून देते. हा आणि त्यांची केवायसी झालेली आहे, सर्वच झाले. ओके ओके ठीक आहे ना, ते काय राज्य सरकारचं जेव्हा ते सर्व ओके होईल तेव्हा तुम्हाला पैसे येईल. तुमचे जेवढे हप्ते राहिलेले आहेत तेवढे सर्व हप्ते येईल. एवढा थोडासा प्रयत्न फक्त करा मला मॅम, ही technical रिक्वेस्ट problem आहे. असाच येत आहे तुमचं त्या थंबवर आलेला हे थंबवर नको. थंबवरती नको आहे ना. हा थंबवर, कारण जोपर्यंत थंब लागत नाही अधिकाऱ्यांचा हा हा तोपर्यंत मला साईट चालू करता येत नाही. अरे बाप मला स्वतः दिवसभर मी तर घरी जाऊनही काम करू शकते. माझा त्या थंबवर असतो तर. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मी शेतकऱ्यांना स्वतः फोन लावते. तेवढं करू शकते तेवढं ते. काय हरकत नाही, काय हरकत आणि ऑफिशियल वेळेतच नाही, पण आता थंबमुळे ऑफिशियल वेळेतच काम करावं लागतं. नाही. ओके थंब तुमची अडचण आहे. सर्व शेतकऱ्यांना पाहिलेल्याच आहे डोळ्यांनी. टेक्निकल अडचणी शासनानं दूर केल्या हा, पाहिजे. शासनाने एकच विनंती आहे शासनाला की बा हे टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे त्यांच्या साईट 3-3 महिने साईट बंद करून ठेवणे आणि थंबवर ठेवणे अधिकाऱ्यांचं. अधिकारी लोकांना फील्डवर जावं लागते. फील्डवर पहिले ओटीपी होता तर ओटीपीवर कसं कुठेही जर गेले अधिकारी तर मी ओटीपीवर माझी साईट चालू करू शकते. ओके 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 आता थंबमुळे काहीच नाही करू शकत ना. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी थंबवर हा हा ही साईट ठेवावं नाही. ठीक आहे ठीक आहे. शासनाच्या पण काही अडचणी आहेत, शासनानं त्या अटी नियम निकष थोडे बाजूला ठेवले पाहिजेत. तुमची प्रोसेस मॅमने सांगितली, त्या पण अडचणी थोड्या वाटतं मला निग्लेक्ट केल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांना कसं सोपं जाईल, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसा पैसा जमा होईल यावरती फोकस केलं पाहिजे. विनंती या माध्यमातून करतो. थांबतो. पंढरी पाटे, शेतकरी चळवळ, यवतमाळ.